चला तर रामराम मंडळी, माझं सगळं आवरल्यानंतर मी निघाले होते कॉलेजच्या दिशेने आणि ज्याची वाट पाहत होते ती पण नुकतीच आली होती. कधी कधी आयुष्यातील साधे दिवसही खूप सुंदर आठवणी बनवून जातात. आज माझ्या कॉलेजचा पेपर होता. तर मग माझ्यासोबत हा आजचा दिवस पूर्ण अनुभवूया. मध्ये खूप गर्दी आणि ट्रॅफिक आणि त्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे मला व्हिडिओ काढताच आला नाही आणि शेवटी मी कॉलेजला पोहोचले. मला खरं सांगू का, इतका जबरदस्त पाऊस होता आणि त्या पावसाने मी पूर्ण भिजले होते. पेपर सुरू व्हायला आणखी थोडा वेळ होता, त्यामुळे मी एक्झाम हॉल शोधत होते. एक्झाम हॉल शोधला आणि लगेचच माझा पेपर चालू झाला आणि पेपर संपला. आता घरी जायची वेळ झाली. पेपर संपल्यावर मन अगदी हलकं झालं. कॉलेजमधून बाहेर पडत पडत मी आजूबाजूचे काही क्षण कॅमेऱ्यात टिपत होते. पाऊस नुकताच पडून गेला होता, त्यामुळे वातावरण खूप छान वाटत होतं. कॉलेजमधून बाहेर पडले आणि घरी जाण्याचा प्रवास सुरू झाला. रस्त्यावर चालताना थोडंसं ट्रॅफिक होतं. काही ठिकाणी कचरा दिसत होता, तर रस्त्याच्या कडेला एक आजी अंजीर, पेरू आणि सीताफळ विकताना दिसली. रोजच्या धावपळीत अशी दृश्य सहज नजरेत भरतात. असा रोजचा प्रवास करताना एक गोष्ट नेहमी जाणवते, धूळ, धूर आणि प्रदूषण याचा आपल्या स्किनवरही परिणाम होतो. त्यामुळे मी घरी गेल्यावर चेहरा नीट स्वच्छ करते, मॉइश्चरायझर लावते आणि माझ्या स्किनला थोडी विश्रांती देते. माझ्या स्किनमध्ये जो बदल दिसतोय तो अशा छोट्या सवयींमुळे झाला आहे. पुढे आले तर हायवेवर वाहनांची गर्दी होती. हॉर्नचा आवाज. पीएमटी पकडण्यासाठी मी चालत निघाले होते. त्यात मला हे कुत्रं दिसलं, तेही पावसाने खूप भिजलं होतं. मग आली माझी पीएमटीत चढले तर खूप गर्दी, त्यामुळे मला उभंच राहावं लागलं. बाहेर ट्रॅफिक आणि आत गर्दी, पण हा माझ्या प्रवासाचा एक भाग आहे. हळूहळू जसं जसं पुढे जाईल तसं मला पावसामुळे रस्त्यावरती गर्दी कमी होत जाताना दिसली. तशी रस्त्यावरची गर्दी कमी होत होती, तशी हळूहळू पीएमटीतही गर्दी कमी होत होती. आणि मग हळूहळू शहर मागे पडला आणि माझा आवडता परिसर सुरू झाला. सुंदर हिरवळ दिसली की दिवसभराचा थकवा जणू निम्मा कमी होतो. शहराच्या गोंगाटातून निसर्गाच्या शांततेकडे जाणारा हा प्रवास मला प्रत्येक वेळी नव्याने आवडतो. मला ना हा हिरवा निसर्ग पाहून ना एक छान गाणं आठवतंय. जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे धुंद भारे. तुम्हाला हे गाणं आवडतं का? मला नक्की कमेंट मध्ये सांगा. या रस्त्यावरून कितीही वेळा प्रवास केला तरी प्रत्येक वेळी काहीतरी नवीनच दिसते. या धावपळीच्या जीवनात हा रस्ता मात्र शांत, संयमी आणि खूप सुंदर दिसतो. दोन्ही बाजूनी हिरवीगार झाडं, मध्येच दिसणारी बोराची झाडं आणि पावसामुळे वाहणारा तो छोटासा झरा. हे सगळं बघताना प्रवास कधी संपतो हेच कळत नाही. आणि घाटाच्या टोकावरती आल्यावरती खाली दिसणारी ती पांढरी बिल्डिंगची जग आणि ही हिरवळ, किती वेगळा आहे ना दोन्हीतलं साम्य. हळूहळू घाट संपला आणि माझा आजचा प्रवासही संपला. स्किन केअर सोबत तुम्हाला माझा आजचा प्रवास कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.